आळंदीमध्ये माऊलींच्याच दानपेटीवर सेवेकरानेच डल्ला मारलाय असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशाल वारुळे नावाच्या सेवेकराच्या घरात 4.25 लाख रुपये सापडले आहेत। सीसीटीव्ही फुटेजमधून हे सगळं प्रकरण समोर आलं। दानपेटीतील रक्कम जमा करताना विशाल हात चलाखी करायचा आणि एका पिशवीत नोटा भरायचा। गेल्या 3 महिन्यांपासून त्याचा उद्योग सुरू होता असा अंदाज वर्तवला जातोय। मंदिरातील हार घरी घेऊन जाण्याच्या बहाण्याने विशाल हा रोकड घरी घेऊन जायचा हे आता उघड झालंय। धक्कादायक बाब म्हणजे विशालला देवस्थानने कामावर ठेवलं नव्हतं तरीही तो दानपेटीतली रक्कम जमा करत होता। सेवा देण्याच्या बहाण्याने तो आधी भोजनालयात आला आणि मग दानपेट्या उघडून रक्कम जमा करू लागला। पण देवस्थानला याबाबत कल्पना नव्हती का? आर्थिक गोष्टी हाताळण्यासाठी देवस्थानने विश्वासातल्या व्यक्तीची नेमणूक का केली नाही? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत। संस्थानामध्ये सेवक म्हणून काम करणारा विशाल बाळू वारुळे वय 33 वर्ष आणि त्याने त्या दानपेटीमधून पैसे काढत असताना त्यातील काही पैसे हा त्याच्याबरोबर असलेल्या थैलीमध्ये तो टाकून ते लपवून तो घेऊन जात होता आणि कॅशियर रूममध्ये लपवून ठेवून घरी जाताना ते पैसे घेऊन जात असल्याचं त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं होतं। सदरचं सीसीटीव्ही फुटेज त्यांनी बघितल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यावरून आळंदी पोलीस स्टेशनला सदर सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल रात्री आम्ही त्याला गुन्ह्यामध्ये अटक करून त्याचा पुढील तपास चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।